नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:29 ते 2:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:37 ते 5:11 आणि यमगंड काळ सकाळी 9:21 ते 10:55 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे बुधाबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. आजच्या दिवशी तुमचे अंदाज मात्र बरोबर अचूक ठरतील. याचप्रमाणे काही अन्यपेक्षा छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकते. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काम तुमची मार्गी लागू शकते. त्या संबंधी काही नवनवीन संधी सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं होती की अगदी सहजपणे हातावेगळे करू शकता. कामाचा उरक सुद्धा दांडगा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता.
दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार अशी कामं तुमची मार्गी लागू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र पेंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नाते आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमचे मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. नशिबाची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. गर्भवती महिलांकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे भविष्यकालीन योजनाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. घरातील व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडासा घाई गडबडीचा दिवस राहील. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. कागदोपत्री व्यवहारच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही करू शकता. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकते. थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकते. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भातले नवनवीन संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे
थोडं फिरणं वगैरे होईल. आजच्या दिवशी तुम्ही मांडलेले अंदाजसुद्धा अचूक ठरू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे जी कामं हातातल्या हातामध्ये नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस त्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.